रोह्यातून बातमी आहे शेजारच्या रायगड जिल्ह्यातून। रोह्यातील कुंडलिका नदीनं रौद्ररूप धारण केलंय। नागोठणे रोहा मार्गावरील कुंडलिका नदीचे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। दुपारी 2 नंतर कुंडलिका नदीचं पाणी धोक्याच्या पातळीवरून वाढून जुन्या पुलावरून सुमारे 2 ते 2.5 फूट उंचीवरून वाहत आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रसाद पाटील आपल्या सोबत आहेत। प्रसाद, साधारण दक्षिण रायगडमध्ये काय स्थिती आहे याबद्दल माहिती द्यालच, मात्र रोह्यामध्ये ही जी स्थिती पाहतोय कुंडलिका नदीचं पाणी हे आता पुलावरून वाहत आहे, त्यामुळे पूल बंद करण्यात आलेला आहे। इतरत्र रायगड जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे? विनोद सर, जर रायगड जिल्ह्यातील आजच्या संपूर्ण पावसाचा या पूर परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाला तर रायगड जिल्ह्यात आज दिवसभरात साधारण 126 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून रायगड जिल्ह्यात आज संपूर्ण दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। मात्र हा पाऊस सातत्याने पडत असल्याने रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी आणि अंबा नदी या दोन्ही नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने धोका पातळी देखील ओलांडली आहे। आणि ही धोका पातळी ओलांडत असताना या ठिकाणी जो कुंडलिका नदीवरचा जो पूल आहे त्या पुलावरून हे पाणी वाहत आहे, त्यामुळे तिथली वाहतूक आता बंद करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे महाडमधील सावित्री नदी जी आहे या सावित्री नदीने देखील इशारा पातळी ओलांडली आहे। सातत्याने जो पाऊस पडत आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन सक्रिय झालेला आहे। माणगाव मधील जे कळंब जे येथे पाहायला गेलं तर जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्या मुंबई गोवा महामार्गावरील जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ही निजामपूर मार्गे वळवण्यात आली होती। त्याचप्रमाणे महाडमधील सांदोशी असेल, माणगाव मधील बामनोळी असेल, तसेच म्हसाळा तालुक्यातील डोरजी असतील इथल्या पुलांवरती पाणी आल्याने येथील वाहतूक देखील यावेळेला ठप्प करण्यात आली होती। त्याचप्रमाणे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुरुड तालुक्यातील एका व्यक्तीचा संरक्षण भिंत अंगावर पडल्याने दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्याचप्रमाणे जर आपण रायगड जिल्ह्यातील पाणी पातळी म्हणजे धरणांचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यातले जे मुख्य प्रकल्प आहे हेटवणे धरण हे 97% इतक्या क्षमतेचा भरलेला आहे। त्याचप्रमाणे जे लघु प्रकल्प आहेत त्यातील 28 पैकी 24 प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरून या ठिकाणी वाहत आहेत। मात्र या ठिकाणी रायगड जिल्ह्याला उद्या देखील रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे उद्याचा दिवस हा रायगडकरांसाठी महत्वाचा असणार आहे। विनोद सर, अगदी प्रसाद, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आपण पाहतोय रायगडमधल्या हेटवणे धरणात जवळपास पुरेसा पाणी साठा जमा झालाय। 90% वर हे धरण भरलेलं आहे। त्याचबरोबर काही नद्यांनी धोका पातळी ओलांडली असली तरी सुद्धा सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि जिल्हा प्रशासन या दृष्टीने पावले टाकते।